कोकणातील निसर्गाचं एक वैशिष्ट्य असे जिथे समुद्र किनाऱ्यावर होतो एक विशेष संगम, जिथे कर्ली नदी येऊन मिळते अरबी समुद्राला. देवबाग बीच हा संगम पॉइंट म्हणूनही ओळखला जातो आणि हेच आपल्या छत्रपतींच्या भूमीमध्ये म्हणजेच आपल्या महाराष्ट्रात असलेलं आणखी एक वैशिष्ट्य. संपूर्ण जगामध्ये सुद्धा क्वचितच असा समुद्र किनारा आढळतो ज्याच्या दोन्ही बाजूंना निलाशार पाणी आणि मध्ये किनारा आहे. अगोदरच इतकी सुंदरता या कोकणात आहे आणि त्यामध्ये हा देवबाग बीच आणखी भर टाकून जातो. आणि अशा या देवबाग बीचची आज आपण सफर करणार आहोत. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये, म्हणजेच आपल्या कोकण राईडच्या तिसऱ्या भागात. आता मी चाललो आहे कुणकेश्वरवरून मालवणला आणि मालवणमध्ये मी देवबाग बीचवर जाणार आहे आणि धामापूरमध्ये देवी भगवती मातेचं मंदिर आहे तिथे एक जाणार आहे आणि आणखीन कुठे तिथे फिरणार ते मी आता तिथे पोचल्यावरच ठरवेन, कारण वेळ किती होतो आहे ते बघून सगळं. कारण आत्ता वाजलेत 12:30. मला देवबाग धामापूर करून खोपोलीला परत पोचायचं आहे, त्यामुळे बघूयात कसं होतं आहे. हा आहे मीठ बाब पूल. आता मला अशी भीती वाटते की आपली नंबर प्लेट पडली तर, कारण असं झालं आहे की तिचे दोन्ही बाजूचे स्क्रू पडलेत, तिला फेविक लावून चिपकवले. खड्ड्यातल्या रस्त्यातनं जर ती पडली, अशी पडली तर ठीक आहे, मला समजेल, पण जर पडली आणि समजलीच नाही तर त्या आधीमध्ये कुठे गॅरेज पण नाही दिसते बाबा त्यातनं स्क्रू घेऊन लावायला. आधी एक पडलेला, नंतर दुसरा पण पडला कुठेतरी. या साईडचे मालवणकडे जाणारे रोड खराब आहेत. मागे आतापर्यंत जेवढं चालवलं तेवढा जबरदस्त रोड होते. तर अशी जंगल झाडीतून जे बाग आहे त्या सगळ्या काजू आंबा बागेतून रोड चालत, पण ते असे एकदम खराब आहेत. बघा तुम्ही, खडबडीचे. खराब रोडचं नाव घेतलं आणि चांगला रोड चालू झाला, बरं आहे. रोड असल्यावर मग चालवायला मजा येते आणि पटकन जाता येतं. बागा बघा ना कसल्यात आंब्याच्या. आमचा पण एक गावाला कलम, त्याच्या काकांनी त्याला एकदम उत्तमरित्या त्याचा सांभाळ केला आहे. खूप कष्ट घेतात ते. आम्ही कलम म्हणतो, तिकडे पण बहुतेक कलमच म्हणत असेल. काही लोक बाग म्हणतात, आंब्याची बाग, आणि आंब्याचा कलम म्हणतो. गेल्या वर्षी जास्त आंबे खायलाच नाही भेटले आम्हाला, कारण जो पाऊस आलेला ना त्याने पूर्ण वाटोला गळून टाकला. मोहर वगैरे आलेला सगळा गळून पडला, खराब झाला मोहर. आणि आंबे आलेले ते पण सगळे खराब झाले पावसामध्ये, नाश झाला सगळ्या आंब्यांचा. ठीक आहे का, आता प्रकृती पुढे आपण काही करू नाही शकत. शेवटी त्या प्रकृतीचा ऱ्हास आपणच केला आहे. झाडे तोड, प्लास्टिक, त्याची शिक्षा आपल्याला भोगावीच लागणार. 1.25 तासावर आहे इथून मालवण. आता मागे मगाशी मला एक असा पॅच भेटला, तसा जर रोड भेटला ना सरळ सपाट, तर 1.25 तासाच्या जागी मी 40 ते 45 मिनिटातच मालवणला पोहोचलो. पण झाला तो पॅच संपला. आता अशी वेडी वागडी वळणे आहेत, त्यामुळे इतका वेळ दाखवतो आहे. तसं किलोमीटर बघायला गेलं तर कमीच आहे. ह्या गाडीच्या जागी जर दुसरी गाडी असती ना, मी एवढ्यात खूप थकलो असतो. एवढी रिलायबल आणि कम्फर्ट बाईक आहे नाही. एवढा एक फक्त तो क्रूज कंट्रोल ते ठेवायला पाहिजे. हां, सीट आहे ठीक आहे, 60% बेटर सीट आहे, पण त्यांची टुरिंग सीट पण येते, ती लावायची. नाहीतर मग जेल सीट भेटते, ती लावायची. मग तर काय एक नंबर काम होईल. सगळीकडे आंब्याच्या मोहराचा वास दरवलतोय. 1 तास अंतरावर आहे मालवण. किलोमीटर आहेत फक्त 25च, पण 25 किलोमीटरला 1 तास लागणार आहे. रोड पण एवढे भारी आहेत ना, कॉर्नरिंग करायला मजा येते.
एक अशी जागा जिथे एकदा आलो की तिथून घरी जाऊच वाटत नाही. कोकण म्हणजे एक दलदलच. हो, कारण इथे आलो की आपल्याला यातून बाहेर पडता येत नाही. आपला शरीर जरी घरी पोचला असेल तरी आपला मन मात्र या कोकणामध्येच अडकून राहतो. मालवण पोलीस हद्द सुरू म्हणजे आपण आलोत मालवणमध्ये. मधले जर थोडेसे काय खराब रोड सोडले तर इकडे पण चांगले रोड आहेत. म्हणजे मागे फक्त तेवढा थोडा बॅड पॅच होता, तिथपासून पुढे एकदम सुंदर रोड आहे. काहीतरी कार्यक्रम आहे इथे. तसं स्वागत खडवण नाका ग्रामस्थ श्री रामेश्वर कांदळदेव. इकडे जागोजागी गुढी उभारल्यात. हां, काहीतरी कार्यक्रम आहे इकडे. तर इथे नाही दिसत, मागे संपूर्ण जवळजवळ 50 गुढी होत्या अशा रस्त्यावरती साईडलाच. ऐतिहासिक पारंपरिक सोहळा होता. तारकर्ली बीच गेला मागच्या साईडला, आपण चाललो देवबाग बीचला. आता तुम्हीच बघा मॅपने हा कोणत्या रोडवरून आणलं. आलो आता मेन रोडला, मग अशी कुठून आणला काय माहिती. तारकर्ली देवबाग. रस्ते खूप छोटे आहेत, गावाच्या घरांच्या मधोमध निघालेले रस्ते. त्यामुळे समोरून आज आणखी एक जर 4 व्हीलर आली ना तर मग थांबायला लागते. एकदम कट टू कट दोन्ही गाड्या एकसाथ निघतात. हे बघा ना तुम्ही, वा. श्री विठ्ठल रखुमाई बोटिंग. ही घरे, हे रस्ते समुद्राच्या मधोमध बसलेले आहेत, कारण दोन्ही बाजूला समुद्र आहे. आपल्या उजवीकडे पण समुद्र आहे, डावीकडे पण समुद्र आहे. आणि रस्ते खूप छोटे आहेत. दोन्ही बाजूला समुद्र आहे ना, या कारणामुळेच मी देवबाग बीचला यायचं ठरवला. आता तारकर्ली बीचलाच जाणार होतो, पण म्हटलं हा थोडा काहीतरी वेगळं बघायला मिळेल आपल्याला. बघा, एकसाथ 2 गाड्या एकदम हळूवारपणे कट टू कट जात आहेत. आलोच आता आपण अगदी जवळ आलोत. बस वगैरे तर इथं शक्यच नाही आणणं, ट्रॅव्हलर येऊ शकते. देवबाग बीचवरून निघालो आहे आता जाऊयात धामापूर येथे. देवी भगवती मातेचं मंदिर आहे त्या ठिकाणी. जेवलो नाही मी, नाश्ताच केला, म्हणजे मिसळच खाल्ली. बोटिंगसाठी खूप जणांच्या बोट आहेत तिथे.
मस्त भरपूर फिरवतात. खायला त्या गोव्याला ते जाम स्कॅम करतात. इथल्या इथे थोडक्यासाठी नेतात आणि आणतात परत. इथे व्यवस्थित खूप लांबपर्यंत फिरवतात. बोटिंगला पण, आणि ते वर उडतं त्याला काय म्हणतात ते पण. भरपूर म्हणजे जो एन्जॉय करायला जातो आणि त्याला भरपूर एन्जॉय करायला मिळतं. म्हणजे पैसा वसूल होतो एक प्रकारे त्याचा. इथून राईड घ्यायचं आपल्याला धामापूर जायला. रस्ते खूप छोटे छोटे तिथे, त्यामुळे वेळ लागतो. अंतर जरी कमी असले ना तरी रस्त्यांच्या अरुंदीमुळे वेळ लागतो खूप. कारण 2 गाड्या एकसाथ आल्या ना का मग हमखास गाडीला थांबायला लागतो. एक गाडीला साईडने जागा देऊन निघायला लागतं. कसं गाव आहे ना, रस्ते छोटेच आहेत तिथे. रस्ते वाढवायला पण आजूबाजूला जागा नाही आहे. प्रत्येकाचे घरे, बाग बगीचे, आणि आधुनिकीकरणाच्या याच्यामध्ये जी आपली नैसर्गिक सौंदर्यता आहे, म्हणजे आपली झाडे आहेत, त्यांचे प्रत्येकाचे बाग बगीचे आहेत, ते तोडू नाही शकत. हे पूर्ण ही एवढी या लाईनीमध्ये पूर्ण काजूचीच बाग आहे. काजूचा जो मोहर आला ना त्याचा सुगंध येतो आहे मला. हेल्मेट घातलं आहे त्याच्या आतमध्ये पण मला त्याचा वास येतो आहे. आणि इकडं आलो आहे ना तर आता वाटतं की मालवणमध्ये आलो आहे, कोकणात आलो आहे. कारण कौलारू घरं, वाडे इकडेच आहेत. त्या साईडला मला अजिबात दिसले नाही. फारच छोटे रस्ते ते, आणि झाडी आहे पूर्ण, टर्न वगैरे आहेत. रोड बघा कसले सामसूम आहेत. हे जंगलातून रोड गेले ते रात्रीचे. म्हणजे असा कालोख पडल्यानंतर इकडून फिरणं म्हणजे खूप रिस्की वाटतं आहे मला. मंकीराज, चला. बारीक बारीक पिल्लेच सगळे माकडांचे. बघ कसला लाल तोंड होता. वेंगुर्ले मालवण. रस्ता बंद आहे, पुढे रस्त्याचे काम चालू आहे. खरंच का काय आहे ना, गाडी जाईल एवढा आहे रस्ता. चला ऑफ रोडिंग करू. रस्ता बंद म्हणता नाही येणार, रस्त्याचं काम चालू आहे. पूर्णपणे तोडला आहे रस्ता. मातीच माती आहे सगळी. रिस्क नको म्हणून तिथे बोर्ड लावला आहे, रस्ता बंद आहे. मला वाटतं गाड्या इथून येतात जात आहेत. चला, त्या निमित्ताने आपली ऑफ रोडिंग पण झाली. आता छान रस्ता दिसतोय. डायव्हर्जन. जागोजागी कामच चालू आहे. डायव्हर्जन टाकतात, नळी टाकतात, नळी पावसाळ्याचं पाणी खालून जाण्यासाठी त्यातून. छोटासा पूल आहे तो. 17 किलोमीटर आहे अजून धामापूर इथून. टाईम दाखवतोय 27 मिनिट, बरोबर टाईम दाखवतोय. आणि रस्ते चांगले आहेत. धामापूर इथून एक 5 किलोमीटर, आणि जास्तीत जास्त 10 ते 12 मिनटे अंतरावरतीच आहे. थोड्याच वेळात आपण पोचू तिथे. घेऊ माकडांची पिल्लं. 500 मीटर आहे फक्त इथून देवी भगवती मातेचं मंदिर. आणि आपण आपल्या कोकण राईडच्या शेवटच्या स्टॉपवर पोचू आणि आपल्या ह्या तिसऱ्या भागाचा शेवट करू. ह्या कोकणाला देवी देवतांचा वारसा लाभलेला आहे, हे तुम्हाला काय सांगायलाच नको. अतिशय प्राचीन आणि वेळोवेळी आपला आभास घडवून आणणाऱ्या
दैविक शक्तीने पावन असलेली मंदिरे आपल्या कोकणात आहेत आणि त्यातीलच एक मंदिर म्हणजे हे श्री देवी भगवतींचे मंदिर. हे मंदिर एक धार्मिक स्थळ तर आहेच, पण मंदिराच्या आजूबाजूचा परिसर इतका सुंदर आहे की या जागेला पर्यटन स्थळ म्हणून सुद्धा ओळखले जाते.